भारत हा कृषीप्रधान देश आहे. फक्त म्हटलं जातं आहे, पण भारताचा कणा असलेला शेतकरी याचा आलेलं कोणतंही सरकार विचार करतं आहे का? अस्मानी सुलतानी संकटाला सामोरं जाताना आलेला पिकाला भाव मिळत नाही. उदासीन सरकार शेतकऱ्याचे कसे बेहाल होतील याचाच फक्त विचार करतं आहे. व्याजाने पैसे काढून शेती उभारली, पण हिरवगार रान यामधील पीक हे घरात येईल का, ही चिंता शेतकऱ्याला भेडसावत आहे. कारण प्राण्यांचा एवढा हैदोस झाला आहे की उभं असलेलं आजचं पीक उद्या नष्ट होतं आहे आणि ते डोळ्यासमोर शेतकऱ्याचे जेव्हा पाहतोय तेव्हा शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. प्राण्यांची एवढी मजाल झाली की उभं पीक नष्ट करताना ते शेतकऱ्याला मारायला सुद्धा भीत नाहीत. असे अनेक शेतकरी यामध्ये जखमी झालेले आहेत, कोणी मरण पावलेला, आणि त्याला मदत फिरते तुटपुंजी 5,700 रुपये, तेही टंगळं मुळलं तर. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने काय करावं? त्यामुळे त्यांच्यासमोर एकच पर्याय, तो म्हणजे सरकारला जाग येण्याकरता आमरण उपोषण. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यात कोकोर्डा हे सदन गाव. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेवटी तिथे पर्याय निवडला आमरण उपोषणाचा. विजयभाऊ देशमुख हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि शेतकऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना पहिल्या दिवशीच मिळाला आहे. आणि याची चिंगारी हे आंदोलनामध्ये पेटते का, हाच एक जनसामान्यामध्ये तिथे विचार भोडसावत आहे. खरंच या आमरण उपोषणापासून शेतकऱ्याला काही साध्य होईल का? का निर्दयी सरकार जसे बच्चू कडूच्या तोंडाला पानं पुसले तसेच विजयभाऊ देशमुख यांच्याही तोंडाला पानं पुसल्या जातील का? चला तर मग पाहूया कोकोर्डा येथील उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या वेदना. बरं, काय परिस्थिती आहे? परिस्थिती गंभीर आहे. हे नुकसान भरपाईपेक्षा हे जनावरं इथून त्या विभागानं हलवावे हे लोकांची मागणी आहे. लोकांच्या मागणीनुसार मी उपोषणाला बसलो आणि ते जे निर्णय घेतील ते मला मान्य आहे आणि त्याच पद्धतीने मी पुढे चाललो. जिव्हाळ्याचा विषय आहे. जिव्हाळ्याचा म्हणजे जिव्हारी लागलेला आहे. याच्या पलीकडे काही नाही. फार म्हणजे गंभीर स्थिती आहे. हरण रोही हे पिकात चालतात. उपजीविकेचं साधन शेतकऱ्याचं एकच आहे, शेती. उत्पन्नाचा स्रोत एकच, खर्च अनेक, उत्पन्न मात्र एक. त्याच्यात जर नुकसान झालं गणेशदा तर जगू शकणार नाही शेतकरी. गावातल्या घरापाशी जर रोही आहे तर शेताची अवस्था काय असेल तुम्ही कल्पना करा. जनतेचं म्हणणं असं आहे, वन विभागानंच हे इथं आणून सोडले आणि त्यांनी इथे घेऊन जावे. लोकांचा समज असा झाला की हा वन विभागानं तो कार्यक्रम राबवला. तुमचं अंतिम उद्देश काय आणि हे आंदोलन किती दिवस तुम्ही इथं चालू ठेवसाल? इथून प्राणी घालवणं, हलवणं, पहाडातले जनावर पहाडात पोहोचवणं हाच उद्देश आहे. इथं पाहिजे नाही, बाकीची भीक आम्हाला पाहिजे नाही. कंपाऊंड देतो, नमकं देतो, टमकं देतो. आमच्या हातापाय ताकद आल्यावर आम्ही स्वतः कंपाऊंड उभं करू. कोणाच्या हे आम्हाला म्हणजे कोणाच्या आश्वासनाची काही गरज नाही. तुमचा सरळ सरळ आक्षेपात की हे वन विभागाने त्यांच्या जंगलातून इकडे बिलकुल तिकडून आणून सोडलेलं आहे असा लोक सर्वसामान्याचा समज आहे. हे डुकरं, हरणं, माकडं एवढ्या प्रमाणात नव्हतेच, अति प्रमाणात झाले. हे आणून सोडलेलेच आहे असं म्हणतात. शेतातून येऊन ते गाडीच्या समोर येतात, ऍक्सिडेंट वगैरे होतात, ते येतात. त्यांचे खूप जणांचे झालेले पण आहे असं रोईमुळे. तुमचं म्हणणं काय? हेच होतं यांनी सांगून राहिले सगळ्याच म्हणणं ते माझं आहे. डुकरं गेले पाहिजे, नाही गेले पाहिजेत, आहेत ना खूप. हे आंदोलनाचा हा आजचा पहिला दिवस आहे आणि जसं जसं आंदोलनाचा पहिला दिवस असल्यानंतर जसं जसं हे आंदोलन पेटत जाईल तेव्हा याची धग हे प्रत्येक शेतकरी म्हणून सरकारपर्यंत पोहोचवलं जाईल. आणि याचा प्रमुख कारण असं आहे की हे जे हरण डुकरं वाढले यांचं डायरेक्ट आवश्यक आहे की हे सर्व पहाडातून इथं वन विभागाने हाकलले. वन विभागाचंच कारण आहे याच्या भागा आणण्याचं. वन विभागाचंच कारण आहे याच्या भागा आणू शकत नाही, आता अंगावर धावते. हो ना, मला सांगा, त्या रामानं म्हटलं रावणाले हारवले, वानराची फौज तयार केली. त्यावेळेस रावण चुकला, त्या रावणानं कुत्रे ठेवले नाही. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली की वानरच माणसाच्या अंगावर धावून राहिले.
बचाव नाही करू शकत ना, वानराचा बचाव नाही करू शकत ना. वानराचे 3 ऍक्सिडेंट सध्या रिअल मध्ये गावात. सरकारचं धोरण काय यावर हे समजून गेलं का मनोहर भाऊ? तुमचा तर आता व्यवसाय आहे बा, तुम्हाला तरी घेऊन देणंच नशी शेती. शेतीच्या भरसावर सर्व आहे. आता 100 रुपये लागून राहिले, 50 रुपये या हरणामुळे, या जनावरांमुळे नुकसान होऊन राहिलं. तशी शेती पिकल्याशिवाय तुमचा व्यवसाय चालत नाही. कसा चालणार आहे? त्याच्याच भरसावर आहे ना. जर इथं जर हा प्रश्न सुटला नाही, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आले किंवा गव्हर्नमेंटचे लोक आले, त्यांनी जर हा प्रश्न सोडला नाही, तर हा प्रश्न उद्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या पायथ्याशी जाऊन हे सर्व लोक आंदोलन करतील. त्याचं स्वरूप एक वेगळं होणार आहे. तुम्ही गावचे पोलीस पाटील आहे ना? शासनाचा किंवा पक्षाचा कार्यक्रम नाही आहे. तुम्ही पोलीस पाटील म्हणजे एक शासन. पोलीस पाटील आम्ही, एक जबाबदारी आहे माझी. एक पोलीस पाटील या नात्याने इथं हजर राहणं हे माझं कर्तव्य आहे. पहिले शेतकरी आहो मी, मुळातला शेतकरी असल्यामुळे काय यातना होऊन राहिल्या हे माझं मला माहित, या लोकांना माहित. कारण की शेती पेरल्यानंतर, पूर्वजांनी शेती पेरल्यानंतर घरी येऊन आरामात झोपायचे. आज शेती पेरल्यानंतर एक माणूस शेतात ठेवावा लागते, एक घरी ठेवावा लागते. आणि आता लाखो रुपये व्याजानं पैसे काढून शेतकऱ्याला प्रत्येक म्हणजे स्वतःच्या मुलाला दवाखान्यात न्यायचं बाजूला ठेवावं लागते, पण शेताला पहिले पैसा लावावा लागते. ही परिस्थिती आहे प्रत्येकाची. आपली शेती हा उपजीविका ना, आणि शेती हा उपजीविकेचं साधन आहे. उद्या जर आज ही परिस्थिती असल्यानंतर 5 वर्षानंतर या जनावरांची संख्या होणार किती आहे? म्हणजे शेतकऱ्यांना आपली उपजीविका भागवा कशी, आणि पुढचा प्रपंच, मुलामुलीचे लग्न, व्यवहार कसे चालवायचे, हा आज प्रश्न पडलेला आहे. त्यासाठी या परिसरातले आंदोलनकर्ते, शेतकरी संघटनेचं आंदोलन केलं त्यांनी विजूभाऊंनी प्रथम 81 पासून. त्यानंतर त्यांनी मध्यंतरी काळातला स्वाप दिला आणि त्यांच्या मनामध्ये हे शेतकऱ्याची भावना जागृत झाली. म्हणून हा शेतकऱ्यासाठी हे केलेला, याला सर्व शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे. की आमचे 3 पिकं बाद झाले, हायब्रिड, मूग आणि उडीद. आता राहिलेले आहेत 4 पिकं. हे जर बाद झाले तर मग बेकारच कंडिशन आहे. म्हणजे आता रवत नाही राहायचं, लढून मुकाबला करायचा. नाही, आता वेळ आला तर हत्यार उचला लागेल आम्हाला, त्याशिवाय पर्याय नाही. नाही, अशा वेळेस आमच्यासारखं चॅनल, मी शेतकऱ्याचा पोटतो, अशी परिस्थिती जर आली तर गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल कुठल्याही प्रकारचा विचार न करता तुमच्या मदतीस म्हणताने सहकार्यासाठी धावून येईल. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन जगदीश बर्डे. आता जर शेतकरी हत्यार उचलून क्रांती करायला जर भेट नसेल तर या शांतताप्रिय उपोषणाचा येणारा काळच ठरवेल की हे उपोषण कोणत्या धगधगतेकडे पोचू शकते. याला जबाबदार कोण? याला जबाबदार राहील फक्त सरकार, सरकार, सरकार. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.